महायुतीत पालकमंत्री पदाबाबत नरहरी झिरवाळांचा नाराजीचा सूर। गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री केलं, वरिष्ठांना आता जाब विचारणार। हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून झिरवाळांची मनातली खदखद समोर। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची काळजी करू नका, त्यासाठी मी खंबीर आहे। मुश्रीफ असो वा झिरवाळ, त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज दूर करणार। पालकमंत्री पदावरून नेत्यांच्या नाराजीवर अजितदादांची प्रतिक्रिया। तर पालकमंत्री पदासंदर्भात योग्य वेळी योग्य ठिकाणी व्यक्त होणार। अजितदादांसोबत याविषयी चर्चा, श्रद्धा आणि सबुरी ठेवण्याचा निर्णय मी घेतलाय। लांबच्या जिल्ह्याच्या पालकत्वावर मंत्री हसन मुश्रीफांची नाराजी। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असणारा सामनामधून आणीबाणीचं समर्थन, तर इंदिरा गांधींना खलनायिका ठरवणारा इमर्जन्सी चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर कोसळला। हीच इंदिरा गांधींची ताकद। सामनाच्या रोखठोकमधून अभिनेत्री कंगना राणावतवर टीका। तर काँग्रेस थोडी सुस्तावली आहे, आपण विरोधात आहोत याची जाणीव व्हायला हवी। तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना आपण सत्तेत असल्यासारखंच वाटतंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत पुरकेंचं विधान। तर कोस्टल रोड उद्यापासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार। प्रजासत्ताक दिनी कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर आता केवळ 15 मिनिटात पार करता येणार। पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात। छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हीआयपी गाडी चालकाची मुजोरी, तर माझ्या नादी लागू नको म्हणत पोलिसांना शिवीगाळ। खाकी वर्दी उतरवण्याची दिली धमकी। शंभर इंजिनियर्सच्या पदांसाठी पुण्यातल्या आयटी पार्कात 3000हून जास्तीच्या मुलं रांगेत, तर नोकरीसाठी आलेल्या मुलांचा लांबच रांगेचा हा व्हिडिओ व्हायरल। तर वाढत्या बेरोजगारीवरून काँग्रेसचं टीकास्त्र। राज्यामध्ये गुइलेन बॅरो सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यामध्ये आजाराची लागण। सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू। पुण्यातील 73 रुग्णांपैकी आता 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर। मुंबईतही रुग्णसंख्येत वाढ। गुइलेन बॅरो सिंड्रोमच्या या रुग्णांना आता पुणे पालिकेकडून मोफत उपचार मिळणार। कमला नेहरू रुग्णालयामध्ये मोफत उपचार केले जाणार। वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय।